एका फायनान्स कंपनीने बिनव्याजी कर्जाचा आमिष देत 400 जणांची फसवणूक केली। नाशिकमध्ये एसके फायनान्स या कंपनीने दुकानदार व्यावसायिकांकडून प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्रांसाठी 12,000 रुपये घेतले, मात्र प्रत्यक्षात कर्ज मंजूर न करता आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे। पुण्याच्या वाघोलीत बापानं स्वतःच्या मुलीची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली। दारू पिण्याच्या कारणावरून सतत घरात वाद घालत असल्यानं ही हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 3 तासात आरोपीला अटक केली। वंचित बहुजन महिला आघाडीनं दणका दिल्यानंतर अकोल्यात पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार दाखल करून घेतली। 6 महिन्यांपासून पीडितेला मारहाण आणि छळ होत होता, मात्र पोलीस तक्रार घेत नसल्याचं पीडितेचं म्हणणं होतं। अखेर वंचित महिला आघाडीनं मोर्चा काढताच दापकी रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून घेतली। मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेच्या एसवी रोडवरील मिलेनियर हेरिटेज बिल्डिंगवरून उडी घेऊन अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। एका तरुणीने आत्महत्या केली। ती 20 ते 22 वर्षांची आहे। आत्महत्येचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही। या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। सांगलीत एकाच महाविद्यालयातल्या 2 विद्यार्थ्यांनी एका मागोमाग आत्महत्या केली आहे। मंगळवारी कुपवाडच्या बामणोली येथे कॉलेजच्या 4थ्या मजल्यावरून 16 वर्षीय विद्यार्थिनीनं उडी घेऊन आत्महत्या केली, तर बुधवारी मिरजत भाड्याने राहत असलेल्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। दोन्ही आत्महत्यांचं कारण अस्पष्ट आहे। पुण्याच्या वाघोली तालुक्यातल्या हवेलीमध्ये वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। अक्षदा फकीरा दुपारगुडे असं 15 वर्षीय मृत मुलीचं नाव। नराधम बापानं अक्षरशः मुलीवर कुऱ्हाडीनं डोक्यावर हातापायावर वार केलेत। हत्येचं कारण अजून कळू शकलेले नाही। आरोपी बापावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस तपास सुरू आहे। येवला शहरातल्या कृषी सेवा केंद्राच्या खताच्या दुकानात चोरी झाली। ही सर्व चोरी सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। चोरट्यानं दुकानातून रोख रक्कम लंपास करत दुकानाची नासधूस केली आहे।